शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं मीशवानन्दं वल्लभं नमो
संतांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या महत्भाग्याने आपल्या या चोरंबा नगरीमध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्र कथेचं आपण श्रवण करत आहात। तुकोबारायांची चरित्र कथा आपल्या जीवनाला सामर्थ्य देत असते, शक्ती देते, बल देते, धैर्य देते, निष्ठा प्रतिपादित करते आणि श्रद्धा निर्माण करते। जीवनामध्ये जीवनाची सफलता प्राप्त करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये धैर्य,
शक्ती आवश्यक आहे, निष्ठा आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे. कर्म करत असताना त्या कर्म करण्यामध्ये जर शक्ती नसेल, जर बल नसेल, तर ते कर्म मनावी तेवढी सफलतेकडे जात नाही. संसार घ्या, परमार्थ घ्या, व्यवसाय घ्या, कुठेही घ्या, शेती करायची बल पाहिजे ना, नांगरून धरायचा आहे, बल पाहिजे, ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. त्याचबरोबर शेती करायची तर निष्ठा पाहिजे ना शेतीवर, नाही तर बांधावर शेती होत नाही. निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. जशी ही सामग्री संसारातल्या भौतिक सुखाच्या पूर्ततेकरता गरजेची आहे, तशी परमार्थामधल्या सफलतेकरता ही सामग्री आवश्यक आहे. परमार्थामध्ये बल पाहिजे, परमार्थामध्ये शक्ती पाहिजे, परमार्थामध्ये श्रद्धा पाहिजे, परमार्थामध्ये निष्ठा पाहिजे, परमार्थामध्ये विश्वास पाहिजे, तर आपला परमार्थ फलद्रूप होतो, अन्यथा होत नाही. पण तुकोबारायांचं चरित्र आम्हाला काय देतं? आपण फळाचा विचार करत असताना तुकोबारायांच्या चरित्राची सुरुवात करताना आपण आपल्या समोर एक उद्दिष्ट ठेवलंय, ध्येय ठेवलेलं आहे. काय ध्येय ठेवलं आपण? हे प्राणा परोते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसकी. हे आपलं ध्येय आहे की भगवान परमात्म्याचं प्रिय बनायचं. ते ध्येय तर आहेच, पण परमात्मा प्राप्ती करता, परमात्मा प्रिय प्राप्ती करता आपल्याला आपल्याकडे साधना करण्याकरता बल लागल ना. ही शेती तर एक हरिनामाची, ही निरंतर फायदा देणारी शेती आहे. याच्यात तोटाच कधी होत, भाव कमी जास्त आहे, पण ती शेती आपण करतो जी भौतिक गरजा भागवते. कथा कशा ऐकणार? भजन करायचंय, बल पाहिजे, काळे वाजवायला, नाम घ्यायला बल पाहिजे, शक्ती पाहिजे. कारण शक्ती नसेल, परमार्थ करणं हे लेकराचं काम नाही. परमार्थ ते नव्हे, लेकराच्या गोष्टी. बळ पाहिजे, निष्ठा पाहिजे. निष्ठा फार महत्वाची परमार्थात. निष्ठा असेल तरच फळ आहे. आणि ती निष्ठा, ते बळ, ती शक्ती, विश्वास आमच्या अंतःकरणात निर्माण करण्याचं काम हे तुकोबारायांचं चरित्र करतं. म्हणून तुकोबारायांच्या चरित्राचं जर श्रवण केलं तर भयंकर फार एक गुरु होईल. ज्यासे श्रीहरीची प्राप्ती व्हावी, ज्या माणसाला परमात्म्याची प्राप्ती करायची त्याला, ज्याला त्याला जर तर, कारण असं जर तर का म्हटलं त्याचं कारण आहे, कारण सगळ्यालाच देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत नाही ना. देव भेटण्यापेक्षा देव भेटा वाटणंच अवघड आहे. देव भेटा वाटत नाही. म्हणून ज्यासी श्रीहरीची प्राप्ती व्हावी, परमात्मा प्राप्त व्हावा, कारण सगळ्यालाच वाटत नाही ना. मी जर आता तुम्हाला विचारलं देव पाहिजे का, कोणतरी म्हणेल का मला पाहिजे म्हणून? म्हणणार नाही. तुम्ही मनातून सांगा, बरोबर नका बोलू. आणि तुम्ही जरी पाहिजे म्हणले, मी जर पुन्हा विचारलं तुम्हाला देव पाहिजे का सोयाबीनला भाव पाहिजे, मग काय पाहिजे? सोयाबीनला भाव पाहिजे. देव कुणाला नाही पाहिजे. देव आम्हाला देव कामा करता पाहिजे, सांभाळायला नाही. यावं आमच्या हिरीला पाणी लावावं, देवाने यावं माझ्या पोराला नोकरी लावावी, देवाने यावं माझ्या पोराचं लग्न करून द्यावं, देवानं हे ह्याच्याकरता देव आहे. देव कुठं पाहिजे? म्हणून ज्यासी श्रीहरीची प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं त्याला काय करावं? थोडाकडे जावं. ऐशी असता असेल काही, ज्याला श्रीहरीची प्राप्ती व्हावी वाटते अशी जर मनामध्ये श्रद्धा असेल तर तीही एकाग्र होवनी जीवी चरित्र ऐकावी संतांची. मैत्रिवाची गोड होऊया.
ज्याला वाटतं की मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी त्यांना दुसरं काही करायचं नाही, ना योग ना समाधी ना अनुष्ठान ना व्रत ना वैकल्य, कुछ नाही. फक्त एकाग्र होऊन त्यानं परमात्म्याची कथा ऐकावी, संतांची कथा ऐकावी. आणि मग ती कथा जर श्रवण केली तुकोबारायांचं फार काही कष्ट करायची गरज नाही. आणि म्हणून तुकोबारायांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. तुकोबारे एक असे महापुरुष आहेत ज्याने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, मृत्यू लोकामध्ये वास्तव दर्शन केल्यानंतर या शरीराच्या द्वारे तुकोबारांनी पुरुषार्थ करून दाखवले. पुरुषानं पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे काय? धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ हेतु मोक्ष एवं परम पुरुषार्थ. चार पुरुषार्थ आहे: धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म जिंकता आलं पाहिजे, अर्थ काम आणि मोक्ष हे सगळ्यात शेवट मोक्ष एवं परम पुरुषार्थ. शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष, ही परम. आणि तुकोबारायांनी तो मोक्ष जिंकला नव्हे, आपल्या घरी दासी म्हणून कामाला ठेवला. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, दासी म्हणून एवढा पुरुषार्थ आहे. अरे त्या मोक्ष करतात सगळे बरोबर करतात. सगळी माणसं कशा करतात? मुक्ती करतात. योग कशा करतात? मुक्ती करतात. जप कशा करतात? मुक्ती करतात. पारायण कशा करतात? मुक्ती करतात. पंढरपूरची वारी कशा करतात? मुक्ती करतात. आता बघा आपल्या भागामध्ये का नाही काल्याला मुक्ती करायची पद्धत. मीटिंग बसली, आता जरा मुक्तीचं महत्व कमी झालं. एक 25 वर्षापूर्वी जरा मुक्तीला लई महत्व होतं. मुक्ती म्हणजे मोठा आटा वाटायचा. मग सप्त्याची मीटिंग बसली की माणसं म्हणायचे महाराज कसलेली आणा, पण काल्याला मुक्ती झालीच पाहिजे. महाराज कसलेली आणा म्हणजे चांगलं तर ऐकायला मिळावं लागेल की सपण्या करताय का खाण्या करताय? ऐकण्या करताय. बैठक बसली का महाराज काय मुक्ती. मी विचार केला की माणसं मुक्ती मुक्ती का करत असतील. माझ्या पुन्हा लक्षात आलं माणसं म्हणतात नाही मुक्ती तर हा ना मुक्ती. मुक्तीवर भागवायचं काम चालू आहे. मोक्षासाठी सर्व धडपड आहे. मोक्षाकरता सर्व आहे. तो मोक्ष जो योगी लोकांना दुर्लभ आहे, जपी लोकांना दुर्लभ आहे, लोकांना दुर्लभ आहे, तो मोक्ष तुकोबारायांच्या घरी दासी म्हणून आहे. हो एवढा मोठा पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ तुकोबारायांनी वयाच्या 32व्या वर्षी करून दाखवला आहे. म्हणून त्यांचं चरित्र ऐकायचं, म्हणून चरित्र कथा तुकोबारायांची श्रवण करायची. तुकोबारायांचा जो अवतार आहे, संतांचं जे प्रागट्यकरण असतं ते एक विशिष्ट हेतू ठेवून असतं. ते विनाकारण येत नाही किंवा त्यांना यावंही लागत नाही. त्यांना येण्याचं बंधनही नाही. संतांना बंधन तुम्हाला आम्हाला आहे, आपल्याला यावंच लागतं. सकारात्मक कशासाठी? केलेलं भोगायला. कोण भोगल? केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदरे कर्म
केले कर्म झाले तेची भोगा आले. केलेलं भोगायला तुम्हाला यावंच लागतं. सकारात्मक कोण भोगल? अनेक वाक्य लक्षात ठेवा. कर्म काही करा, काही करा, काही करा, पण करताना एक पक्क डोक्यात ठेवायचं, जे केलं ते भोगावं लागणार. प्रत्येक माणूस हा स्वतःचा इतिहास निर्माण करत असतो आणि त्यानं निर्माण केलेला इतिहास हा त्याला क्षमा करत नाही. दुसरं कोण भोगल? आपल्याला भोगावं लागलं ना. ते पुण्यामध्ये एक जणांना एक हॉटेल काढलं आणि त्या हॉटेलवर बोर्ड लिहिला होता, या काय खायचे तेवढं खा, बिल तुमचा पोरगा देईल. तुमच्याकडून बिल घेतले जाणार नाही, बिल पोराकडून. आता असं म्हणजे कोण सोडणार आहे? आपल्याकडली काही बिलची भानगडाची माणसं त्यांनी बोर्ड वाचला, बिल पोरग देईल म्हणजे काय हरकत नाही ठेवायला. आतमध्ये गेली पण आपल्याकडली माणसं शेतातली काही कमी जेवणार आहेत. दाबून माल भरला, पाणी घेतलं, बाहेर निघाले की हातावर त्यानं बिल टेकवलं. ते म्हणला, अहो काय फसवता काय? आम्हाला काय वाचा येत नाही का? बोर्ड काय लिहिलाय? बिल पोरग देईल म्हणून आम्ही मध्ये जेवायला आलो. त्याने सांगितलं, गोंधळ करू नका, आम्ही बोर्ड आधीच लिहिलाय, मग आम्हाला फसवता का? बोर्ड लिहायचं एक वागायचं तसं नाही. मग बिल कसं काय केलं? हे बिल तुमचं नाही, मग तुमचा बाप इथे येऊन जेवून गेला होता, त्याचं तुम्ही द्या, तुमचं आम्ही तुमच्या पोरावर घेतो, तुम्ही काळजी करू नका. मग तुमच्या वडिलांचं तर द्या की. अरे आपण केले म्हणजे दुसरं कोण? तू खाल्लं तर बिल भर ना. तसं कर्म केली म्हणजे भोगावी लागतात. ते भोगण्याकरता तुम्हाला यावं लागतं. सकारात्मक. ते कोणाला चुकत नाही, कोणालाही चुकत नाही. महाराज राजा दशरथाला चुकलं नाही तर आपण की झाली पत्ती. आज हाडीला राम धावनासी. रामप्रभू वनवासामध्ये जवळ एकही मुलगा नाही. भरत आजोळला गेलेला राम प्राण सोडायची दशरथाची वेळ आली. दशरथानं भिंतीकडे बघितलं, सुमंत प्रधान शेजारी आहे. सुमंत, त्या भिंतीवर काय दिसतंय रे तुला? काही दिसत नाही. काय दिसतंय पहा ना. काय दिसत नाही महाराज, असं का बोलतात? अरे मला तिथं श्रावणाचे आई वडील दिसतात. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं होतं, राजा तुला 4 मुलं होतील पण अंतकाळाच्या वेळेला एकही जवळ राहणार नाही. जसं आमच्या लेकराचं नाव घेऊन आम्ही तरफडून प्राण सोडतोय, तुलाही तसंच तुझ्या मुलाचं नाव घेत घेत प्राण सोडावं लागल. आता देवाच्या बापाला चुकलं नाही तर हमकीच जाणकी पत्ती. कर्म भोगावं लागतं. म्हणून कर्म भोगण्याकरता तुम्हाला जन्माला द्यावं लागतं. मात्र संतांना बंधन नाही. त्यांना येण्याचं बंधन नाही ना, जाण्याचं बंधन नाही ना. येण्याचं जाण्याचं त्यांना बिलकुल बंधन नाही. नाथ महाराजाच्या अंत्ययात्रा निघाली, आपल्याला माहिती आहे. नाथ महाराजाची देह ठेवला नाथ महाराजांनी, अंत्ययात्रा निघाली. निघाल्यानंतर एक माऊली आपल्या मुलीला पहिल्या प्रथम नांदायला वाट लावत होती सासरवाडीला. आणि नेमकी समोरून ती अंत्ययात्रा आलेली, ही वाट लावायला निघाली. ती म्हणली, माय सगळ्या जगाचं कल्याण करीत होता महाराज, माझ्या लेकराला आलं की मरून आडवा. मनातल्या मनात नाथ महाराजांनी तिचा भाव जाणला. नाथ महाराज वरी उठून बसले खांद्यावर. आवाज दिला, ए खाली टेकवा. खालचे म्हणले, सभा पुढे आवाज बरं लागलो का? खाली घाबरले असता त्यांनी काय साधे घाबरले असतील का? पण दिवशी खाली टेकवलं. नाथ महाराज उठून उभा राहिले. त्या बाईकडे बघितलं, हो आई साहेब तुमची मुलगी वाट लावा, आजच मारावा असं काही माझं शास्त्र नाही, मी उद्या बोलतो. लावा म्हणजे मुलगी वाट लावली. पुन्हा काही दिवसानं 8-10 दिवसानं परत महाराजांनी देह ठेवला. परत खांदेकरी निघाले. पण त्या चौघ खांदेकरी होते का नाही, त्यांना थोडा अभिमान झाला. ते म्हणले, या गावचा हार, त्या गावचा हार, या गावचा सत्कार, त्या गावचा सत्कार. सगळ्या जगात फिरला पण शेवटी आमच्या खांद्यावर चाललं का नाही. नाथ महाराजांच्या लक्षात आलं. नाथ महाराज म्हणले, खाली टाकवा.
म्हणजे आता कोण आडवं आलं नाही टेका म्हणते खाली टेकवलं की तुमची ताटी तुम्ही निघा मागा माझं मी एकटा जातो म्हणजे नाथ महाराज सरळ गेले आणि गंगेमध्ये आपला देह पाणीमय केला आत्महत्या नाही बरं का पाणीमय केला पोरी फक्त फुलं आली देहावर आला देहातून पाणी झालं मी त्याचा विस्तार मला करायचा नाही मला फक्त एवढा मुद्दा मांडायचा आहे की संतांचं येणं आणि जाणं हे त्यांच्या हातात आहे त्यांना बंधन नाही मग संत या मृत्यू लोकांमध्ये का येतात का संतांना अवतार घ्यावा लागतो देवाच्या अवताराची आणि संतांच्या अवताराची कारण मीमांसा एकच आहे देवाचा अवतार कशा करता धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा जो या मृत्यू लोकांमध्ये येतो त्याचं कारणच आहे धर्म रक्षण धर्म रक्षावया अवतार कशा करता धर्माचं रक्षण करण्यासाठी दुसरं काही कारण नाही धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगी मग संत कशा करता येतात धर्म रक्षावयासाठी करणे आटिया म्हासी धर्माचं रक्षण करण्याकरता संत येतात आणि धर्माचं रक्षण करण्याकरता देव पण येतो मग तुकोबारायचा अवतार कशासाठी हा प्रश्न आहे आपला माझा सिद्धांत काय ते लक्ष द्या हा तुम्ही लक्ष इकडे तिकडे गेले की मग व्याख्यानात तुमचं लक्ष देताना मी काय सांगतो देव धर्माचं रक्षण करण्याकरता येतो संत धर्माचं रक्षण करण्याकरता येतात मग देव जर येतो तर मग संतांना यायची काय गरज आहे काय आवश्यकता कशाला तुकोबारायचा महाराजाचा अवतार करतात कशाला त्याचं नीट कारण आहे का अगोदर देव धर्माचंच रक्षण करतो संत धर्माचंच रक्षण करतात पण काय परमात्मा हा निग्रहानं धर्माची संस्थापना करतो आणि संत अनुग्रहानं धर्माची संस्थापना करतो आता निग्रह आणि अनुग्रह तुम्हाला कठीण आहे मी सोपं करून सांगतो म्हणजे भगवान परमात्मा कंसाला मारतो आणि धर्माची स्थापना करतो हिरण्यकशिपूला मारतो आणि प्रल्हादाला बळ देतो रावणाला मारतो आणि धर्माची स्थापना करतो दुष्टाचा नाश करून धर्म संस्थापना देव करतो आणि संत दुष्टाचा नाश करत नाही त्याच्या अंतरंगातला दुष्टपणाचा नाश करतात आणि धर्म संस्थापना करतात दुष्ट घालवायचा नाही त्याच्यातला दुष्टपणा घालवायचा दुष्ट संपूर्ण धर्म संस्थापना नाही दुष्टपणा
जे खळाची व्यंकटी सांडो तया सतकर्मी रतिवाडो. ज्ञानोबांचे शब्द बघा, जे खळाची व्यंकटी, खळ सांडो नाही, खळाची व्यंकटी, खळपणा, त्याचा दुष्टपणा, त्याचा दुराचारीपणा संपवायचा, त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची वाढ करायची, सद्विचाराचं बीज रोपण करायचं आणि सद्विचाराच्या द्वारे दुराचारीला सदाचारी बनवायचं. म्हणून तुकोबरायचा होता. म्हणून सत्य देव दुष्टपणा घालवत बसत नाही, त्यालाच आडवा करतो. चल पुढं, दुष्टाला संपवतो. आमचे संत तसं करत नाही, त्याचा दुष्टपणा घालवतात. किती घालवतात, किती घालवतात. अरे यशोबा खेचरासारखा दुष्ट व्यक्ती ज्ञानोबराला भूक लागल्यानंतर मधुकरी त्यानं गावात मिळू दिली नाही, अंगावर दगड चिखल मारायला लावला त्या यशोबानं. एवढंच नाही, मुक्ताबाईला वाटलं माझ्या भावाला भूक लागली, काहीतरी खाऊ घालावं म्हणून खापर आणायला मुक्ताबाई जाते, तर तो दुष्ट व्यक्ती खापरही मिळू देत नाही. एवढा दुष्ट असणारा विसोबा मात्र त्याला एवढं असणारं बलवान बनवलं की नामदेवरायांचं गुरु केलं. नामदेवरायांचे गुरु झाले त्याचा दुष्टपणा जाऊन. आणि म्हणून दुष्टाच्या ठिकाणचा दुष्टपणा निवृत्त करून त्याच्या ठिकाणी पारमार्थिक वृत्ती निर्माण करून त्याला सज्जन बनवण्याकरता आणि त्याला सज्जन बनवून धर्म कार्य त्याच्याकडून करून घेण्याकरता संतांचा अवतार. देवाचा अवतार मात्र दुष्टपणा घालवाय नाही, दुष्टालाच घालवायचं, त्याला मारायचं. आणखीन एक कारण, 3 कारण सांगतो तुम्हाला, जास्त विस्तार करत नाही. 3 आणखीन एक फरक. आणखीन काय, देव येतो पण पुन्हा करता येतो भक्ता करता. परमात्मा कुणासाठी येतो, भक्तासाठी, भक्ताला सांभाळ करण्याकरता, भक्ताची सेवा करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता. आणि दुसरं कारण, देव येण्याची 2 कारण आहेत. एक भक्ताला सांभाळण्याकरता, दुष्टाला मारण्याकरता. भक्ताला के पायापासी दुर्जनासी संहारी, भक्ताला सांभाळायला आणि दुर्जनाला मारायला. मग आता मला सांगा, आपण भक्त आहेत का दुर्जन? मी काय म्हणलं पाठीमागं, कळलं का? देव कुणासाठी येतो, एक भक्ताला सांभाळायला, दुर्जनाला मारायला. मग आपण भक्त आहेत का दुर्जन? भक्त आहेत का दुर्जन? लवकर सांगा, आता पुढे सरकत नाही. भक्त आहेत का दुर्जन? भक्त म्हणून घेण्याची हिंमत नाही आणि दुर्जन म्हणून घेऊ वाटत नाही. आमची अडचण अशी आहे की भक्त म्हणून घेण्याची हिंमत नाही आणि दुर्जन म्हणून घेऊ वाटत नाही. बरं, नाही भक्त म्हणावं तर कथेला आलाय, भजन करतय, कथा ऐकतय. बरं, भक्त म्हणावं तर जाताना दुसऱ्या चपला घालून जातोय. भक्त म्हणायचं तर भक्तही नाही आणि दुर्जन बी नाही, हा मधलाच वर्ग आहे आपला. भक्त बनणं एवढं बल नाही, सामर्थ्य नाही, शक्ती नाही. भक्त कोणाला म्हणतात, ज्याची संपूर्ण माया देवावर आहे तो भक्त. वैष्णव तो म्हणो जया, अवघी देवावरी माया. भक्त ऐसे जाना जे देही. भक्ताचं लक्षण काय, भक्त ऐसे जाना जे देही. सांगा की, उदास, देहावर उदास असतो तो भक्त. देहाची आठवण त्याला येत. आणि आता बघा बरं, जरा लांब द्या बरं, 1 तासभर. तास कशाला, आता सुरू झाला 8 तासाचा गुडघे. देहाची आठवण आम्हाला किती येते सांग. मग भक्त बनण्या इतकी ताकद नाही. आम्ही भक्तही नाही आणि दुर्जन पण नाही. अरे आमच्या करता देव यावा तर रावणासारखा दुष्ट बनावं लागतंय, हिरण्यकश्यपूसारखं दुष्ट बनावं लागतंय, कंसासारखं दुष्ट बनायची आहे का हिंमत? नाही.
मग आम्ही दुर्जनही नाही आणि आम्ही सज्जनही नाही. मग आमच्या करता कोण? कारण देव येतो भक्ता करता, दुर्जना करता. आणि मग देव भक्ता करता दुर्जना करता येतो, मात्र आमच्या करता संत येतात. ही संत आपल्यासाठी दुसऱ्या कोणासाठी नाही. तुकोबारायांचं येणं हे आपल्या करता आहे, ज्ञानोबारायांचं येणं हे आपल्यासाठी आहे, आपल्या करता. दोन कारण झाली. आता तिसरं कारण आहे का? तुकोबारायला काय यावं लागलं? तुकोबारायांचं येण्याचं कारण हे तुकोबारायांनी सांगितलंय. तुकोबाराय म्हणले मला येण्याचं कारण असं आहे की हे जे बुद्धिवादी लोक आहेत समाजामध्ये, स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे, या लोकांनी काय केलं? समाजाची दिशाभूल केली. जे सत्य आहे ते सांगितलं नाही. जे पुराणानं लिहिलंय, जे वेदानं लिहिलंय, जे शास्त्रानं लिहिलंय आहे तसं सांगितलं नाही. त्यांना सांगा वाटलं तसं सांगितलं. कुणी? बुद्धिवादी लोकांनी, अडाण्याने नाही. एक लक्षात ठेवा, समाजाचं वाटोळं हा अर्थलोपली पुराणे. पुराणाचा अर्थ लोपला. कुणी लोपवला? नाश केला शब्द ज्ञानी. हे शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला. अर्थाचा त्याला म्हणजे सांगायचं तो सांगितलं नाही, त्यांना सांगावं वाटलं तसं सांगितलं. आपली पोटाची खळगी भरायला काय बघा. माणसं धोका का खातात? समोरच्यानं जर योग्य मार्ग सांगितला तर माणूस धोका खात नाही. काय आहे की गणपती उत्सव असतो ना इकडे मोठा, आता हे मोठमोठ्या मूर्ती आणले 10-10 फुटाच्या 15-15 फुटाच्या मोठ्या गणपती. उत्सव संपला की पण वर्षभर त्या गणपतीला कोणी जीव घालत नाही. त्याची डिग्री बिचारायची रिकामी. पण 10 दिवस त्याची लढाई आहे. उत्सव संपून गेलेला. एका चावडीमध्ये गणपती बाप्पा ठेवलेला. पावसाळा सुरू झालेला जून महिन्यातला. पाऊस पडायला लागला. त्या गणपतीवर काही गळत होता आणि काही पोरं खेळत 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 त्या गणपती कशी गेली. एक पोरगा आगाव होतं. त्याने बघितलं, म्हणला बाप रे केवढा गणपती, बी लई मोठी म्हणला गणपती. आणि त्याने हळूहळू त्या बीबीत बोट घातली. आता पाऊस पडून पाणी जाऊन तिथे इंचू झाला होता मोठा. तर इंचून मारला, याला ठणका मारला की पोरग बोंबलं नाही. पोरग हुशार होत.
त्याला प्रमाण पाठ होतो, शिवेतो हा रस, वाटितो अनेका. त्याने विचार केला एकट्यानंच खाणं बरोबर नाही, आपण महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहे, ही संतांची भूमी आहे, जे आपल्याला मिळालं ते काला वाटू, एकमेकाला काला वाटला पाहिजे, आपण एकट्यानं कसं खायचं म्हणून ते बोंबलं नाही, तर गप्प बसलं. आणि दुसऱ्या पोरला इकडे आले काय, इकडे लय गप्प ते म्हणला काय लाईन लावा, सगळ्या लाईन लावून एका पोरला वर इकडे काय काय बोल मग घालतात. त्यानं बोट घातल्या बरोबर त्याला बसला ठणका, ठणका बसला की ती बोंब तोडणार ग. पोट भरलं असलं तर मग बाजूला हो, बाकीची प्रसादाची बरी शिल्लक आहे. महाराजच्या सगळ्या पोरांना ठणका बसला. कशामुळं कशामुळं त्यानं खरं सांगितलं नाही म्हणून आमची गत बिघडली आहे. हे पुढे बुद्धिवादी शहाण्या लोकांनी स्वतःला अर्थ कळतो म्हणणाऱ्या लोकांनी पुराणाचा अर्थच बदलला. त्याला सांगा वाटलं तसं सांगितलं हो. म्हणून अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. कशा करता नाश केला महाराजांनी ते बी सांगितलं. विषय लोभी मने साधने ही बुडविली. आणि म्हणून तुकोबारा म्हणाले आम्हाला यावं लागलं. काय खरंय काय खोट आहे समाजाला योग्य दिशा दाखवण्याकरता तुकोबारा म्हणतात आम्हाला. बरं त्याच्यातल्या आणखी एक गंमत आहे, तुकोबाराला तर देवानच पाठवलं. तुकोबारा आहे जगद्गुरु तुकोबारांचं जी येणे ना ते जगाच्या मालकानं तुकोबाराला तुमच्या आमच्या करता देवाचा निरोप घेऊन पाठवलं. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, मार्ग हा तुका, मार्ग हा पाठवलं. काय झालं आपण काल चरित्र भाग पाहत आलोय. तुकोबारांच्या अगोदरचा चरित्र भाग पाहत आलो. बोलोबा आणि कणकाई माता पंढरपूरला गेले. चरित्र लक्षात ठेवायचं. पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. तुम्हाला 3 मुलं होती. ही 3 मुलं कसे प्राप्त झाले तर बोलोबाला 3 देवाने 3 मुलं दिलेली. कारण बोलोबांच्या स्वप्नामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघा आलती आणि तिघापासून 3 मुलं आहेत. पहिला
हा भगवान शंकराचा सावजी ते विरक्त आहेत, कारण भोले बाबा विरक्त आहेत ना, सावजी विरक्तच. आणि दुसरे जे तुकोबारा म्हणून नाव आहे ते काय झालं म्हणतात त्याचं, देवाला वाटलं की जर माणसामध्ये कलियुगामध्ये भक्ती वाढणं आवश्यक आहे तर कलीचा प्रभाव कमी होईल, अन्यथा कली भयंकर त्रास. मला पाठवावं कुणाला. आणि तुकोबारा येण्याच्या अगोदर एक भयान परिस्थिती होती. काय झालं, ज्ञानोबाराय अवतारलेला समाप्त करून जवळजवळ 300 वर्ष होऊन गेली. हिंदू लोकांचं राज्य समाप्त झालं होतं. शेवटचं प्रांत देवगिरी. देवगिरीच्या राजावर मुघलांनी स्वारी केली, त्याला मारल्या गेला हरपाल देव राजा. आणि भयानक क्रूरपणे त्याचा छळ केलाय. छत्रपती संभाजी राजाचा जसा छळ आहे तसा हरपाल देव नावाच्या राजाचा छळ झाला होता. त्याची कातडी सोलून काढली होती, त्याचं मुंडकं भाल्याला अडकून गावामध्ये फिरवलं होतं. आणि देवगिरी प्रांत बी त्यांनी तसा लबाडी करून जिंकला होता. पण मला समाजाचा विषय नाही, तो इतिहास सांगायचा नाही. देवगिरी प्रांतावर हिंदू साम्राज्य संपल्यानंतर यवनांची सत्ता सुरू झाली. भजन करण्याकरता माणसं भीत होती. भयानक परिस्थितीमध्ये 300 वर्षाचा काळ गेलेला आहे. साधू महात्मा बी नाही आणि हिंदू राजा बी नाही. बिकट परिस्थिती होती त्या काळात. आणि त्या काळामध्ये पहिल्या प्रथम नंतर 300 वर्षानं ज्ञानोबा यांच्या नंतर नाथ महाराज आले. आणि नाथ महाराजांनी पांडुरंगाला आवाज दिला आणि भारुडाच्या माध्यमातून समाज जागृती केली. दार उघड वय दार उघड, हे पांडुरंगाला केलेली हाक आहे. नाथ महाराजांनी समाज जागा केला, नाही तर तोपर्यंत समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये होता. गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता. पर्याय नव्हता, अत्याचार होता. अनेक हिंदू स्त्रिया वाटवल्या जात होत्या. एखाद्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्रूरपणाने मारले जात होत. अशी राक्षसी यवनी सत्ता होती. आणि अशा राक्षसी काळामध्ये नाथ महाराज आले. नाथ महाराजांच्या नंतर लगेच तुकोबारा आले. देवाला वाटलं असं तुकोबाराला पाठवावं लागेल, आता पर्याय नाही. इसवी सन 1608 मध्ये तुकोबारा आलेली. शक 1530 शक आणि इसवी सन 1608. इकडे प्रथेवरला भयानक परिस्थिती देवाच्या लक्षात आली. समाज हा परमार्थ विसरून गेलेला आहे. सगळी माणसं यवन सत्तेच्या आधिपत्याखाली यवनासारखी वागू लागलेली आहे. जी थोडीफार जी माणसं परमार्थ करत होती त्या माणसाला भयानक त्रास होता. त्यांच्यावर कर लादले जात होते. समाज मनामध्ये जागृती करणं आवश्यक होतं आणि समाजाच्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून देवाला वाटलं की कुणाला तरी आता मृत्यू लोकांमध्ये पाठवावं लागतंय. आणि देवानं मीटिंग बोलवली. वरी पण मीटिंग होतं तर का मोठमोठ्याला. वैकुंठामध्ये देवानं मीटिंग बोलवली. त्या मीटिंगला कोण आहेत? नामदेवराय, चोखोबाराय, चौथा बाबा, मुक्ताबाई, जनाबाई, आमाबाई, विश्वंभर बाबा, ही सगळी मंडळी, थोर 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 महात्मे, सगळ्यांना आमंत्रित केलं देवानं वरती वैकुंठामध्ये. आणि मीटिंग बोलवल्यानंतर त्या मीटिंग मध्ये देवानं आपल्या मनातलं मनोगत प्रगट केलं. जनभक्ति
जनभक्ती श्री लाविका आगता वैकुंठासी काल सागे ऋषी केशी आगावरी मूर्तिरोपासी जनभक्ती शीलाधिका जनभक्ती शीलाधिका जनभक्ती शीलाधिका जनभक्ती शीलाधिका असंदा वैकुंठासी वैकुंठामध्ये भगवान परमात्म्यानं सर्व संतांची मांदियाळी जमा केली आणि देवाला सांगितलं साधू मंडळी जी माझ्या मनामध्ये एक भाव आलाय हो काय आला देवा मला जरा मृत्यू लोकांमधल्या लोकांची किंवा आली हो मला दया आली आहे काय म्हणणे देवा तुमचं माझं असं म्हणणं आहे की कुणीतरी तुमच्यापैकी एखादं खाली जावं मृत्यू लोकात आणि लोकांना भक्तीला लावावं असं मला वाटतंय कोण जाईल देवा तुम्ही सांगा ना तुम्हाला पाठव वाटतंय तुम्ही सांगा तो जाईल ना तुमची आज्ञा कोण म्हणून देवा काय असतं बघा हुशार ऐवजी असते हुशार आणि त्यांचं पोरग हाताच्या बाहेर चाललंय असं त्यांना कळतं पण आता जर पोराला सांगायला जावं तो पोरग ऐकत कारण एकदा का पोरग बरोबरी झाले की ऐकत नाही कारण सुभाषितांनी काय सांगितलंय लाले पंचवर्षांनी 10 वर्षांनी ताडे प्राप्त तू 1600 वर्ष मित्र पुत्र पदाचे 16 वर्ष झालं पोरग की जर ऐकत नाही मग पोरग तर ऐकणार पुढे वाईट मार्गाला जात काय की असं वाटायला लागलंय समोरासमोर सांगावं तर नीट बोलत नाही डाबरून बोलतोय मग आई वडील जर हुशार असले आई वडील असले तर ते युक्ती करतात ते काय करतात त्या मुलाला डायरेक्ट बोलत नाही आपला मुलगा कुणाचं ऐकत आहे याचा अभ्यास करते आणि मग लक्षात आलं आबाचं ऐकते दादाचं ऐकते नानाचं पुन्हा लक्षात आलं की मग त्याच्यावर पाठायचं त्याच्या परस्पर जाऊन गाठायचं दादा मी तुमचे पाय धरते माझं पोरग तुमचं ऐकत आहे हो आमचं ऐकत नाही लिंबू पण तुमचं ऐकत आहे वाईट मार्गाला जाईल असं वाटायला लागले वाटलं होईल मी पदर तुमच्या पुढे पसरते ती आई म्हणते बाप म्हणतो मी पाय धरतो पण माझ्या लेकराला जरा समजून सांग युक्ती असते तसं भगवान परमात्मा हा तुमचा आमचा मायबाप आहे पिता हमस्य जगतो माता धाता पितामह आणि तो भगवान परमात्म्याला वाईट वाटतं हे मृत्यू लोकातले लोक यांना मी सुंदर देह दिला बोलायला तोंड दिलं ऐकायला कान दिलं डोळे दिले एवढा सगळा देह दिला पण ही लेकरं नको त्या मार्गाला जाऊन स्वतःच वाटलं घेऊन हात करून घ्यायली हे देवाला अवघड वाटतो देवाला दुःख होत आणि देवाने साधू संताला पशी देव कोणापाशी बोलणार देव संतापाशी बोलतो मला वाईट वाटतं रे कुणीतरी जाऊन या लोकांना भक्ती मार्गाला लावलं पाहिजे तेव्हा तुम्ही सांगा ना कुणी जावं तुम्ही सांगा आणि मग देवानं सांगितलं मला असं वाटतंय की नामदेव रायांनी परत एकदा डबल जावं नामदेव म्हणले काय हरकत नाही देवा मी जाईल पण काय आला आता देवा कलियुग वाईट आहे हो कलियुगामध्ये फार वाईट परिस्थिती आहे माणसं प्रेम करणारी मिळत नाही निस्वार्थ प्रेम कलियुगात कुणी करत नाही जोवरी चरणमा तोवरी म्हणती माझा इंद्रिय मावळले आला बाबूल आजा जोवर चाले धंदा तोवर बहीर म्हणे दादा प्रत्येक दिवाळीला बोलविलं 10,000ची साडी घेतली मग माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप आणि एखादी दिवाळी चुकली साडी जर नाही घेतली आग लागली की महागला कुणी नाही राहिला आमचं पेटलं सगळं दंडाला पेटलं का केलं आपलं बी तसंच आहे
सुर नर मुनिवर सबकी हरिती स्वार्थ लागत करही समप्रीती. निस्वार्थ प्रेम कोणी करत नाही देवा. आणि जर मला जर दुःख झालं आणि मला जर कोणाला बोला वाटलं तर कोण बोललो माझ्याशी. नामदेव राही वैकुंठात चाललंय बघा सगळं. आणखीन खाली नाही, वरचा विषय चालला केंद्रातला. देवानं तात्काळ सांगितलं नामा तू असं का वाटून घेतो रे. माझा जरी बुद्ध अवतार असला तरी मी तुझ्यासाठी बुद्ध अवतार सोडून देईल आणि बुद्ध अवतार सोडून तात्काळ रूप धारण करील आणि तुझ्या बरोबर मी बोलत. हे नामदेव रायला देवानी स्वर्गामध्ये सांगितलंय. कारण माझा तर बुद्ध अवतार आहे, मी बोलणार नाही. कारण कलियुगामध्ये देवाचा अवतार मौन आहे, बोलत नाही. पण तुझ्या करता मी बोल, भक्ता करता मी बोलणार तयार. नामदेव रायला देवाने वचन दिलं आणि नामदेव रायला सांगितलं तू जारे काळजी करू नका नामा. सांगोनी बुद्ध अवतार पण तात्काळ रूप धरीन सगुण तुझशी बोलेन अमृत वचन निश्चय मनी असू दे. मी तात्काळ बुद्ध अवतार सोडेल आणि तुझ्या करता सगुण बनून येईल. आले ना नामदेव राय करता किती वेळ देव. आणि मग नामदेव रायने निश्चय केला आणि नामदेव राय कणकाई मातेच्या पोटी गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे. कणकाई मातेचं तेज ब्रह्म तेज आहे. आता आई साहेबांना डोळे लागलेले, डोळे लागतात का. डोळे गर्भवती स्त्रीचे डोहाळे पुरवावे लागतात. जर पुरवले नाही तर ऐका त्याचं कारण सांगतो. जर पुरवले नाही तर जन्माला येणारं बाळ हे विकृत जन्माला येत असत असं शास्त्र आहे. कारण की जे डोहाळे असतात ते तिचे नसतात. त्या बाळाला जे आवडतं तेच तिच्या रूपाने प्रगट होत असतं आणि त्या आवडीचं जर त्या बाळाला नाही मिळालं तर ते बाळ समाधानात राहत नाही. म्हणून ते विकृत बाळ जन्माला येते असं धर्मशास्त्र आहे. म्हणून नामदेव रायनी राम जन्माच्या याच्यामध्ये नामदेव रायचा अभंग आहे. धर्मशास्त्र आयशे डोहळे पुरवावे हे नामदेव रायचा अभंग आहे. धर्मशास्त्र असं सांगतं की डोहळे पुरवले पाहिजे. आता लक्ष द्या, कणकाई मातेला काय डोळे लागले. आपल्या काही बी लागते डोळे पाहिजे. कोणाला तिचाच खाऊ वाटते, कोणाला सापच बघा वाटतंय. त्याचं एक शास्त्र बरं का. आता मी सगळं सांगत नाही, मी काही सांगा बघतो काय. ज्या बाईला साप सारखं बघा वाटतो त्याला मुलगा कसा होतो एक शास्त्र आहे. डोहळ्याहून कळतं संतती कशी होणार असं शास्त्र आहे. त्याचं एक गणित आहे. त्या दशरथ राजाची आपली कौशल्य मातेला काय डोळे लागले होते. गेहीर धनुष्यबाण डोळे होते ते. तसं कणकाई मातेला डोळा काय लागलेला आहे. डोळे होती तयाचे ऐसे संसाराचा येत असे त्रास म्हणे एकांती जाऊनी करावा वास श्री हरी भजनास बैसावे. आईसाहेबाला डोळे लागले कशाचे. आईसाहेब म्हणतात मला असं वाटायला लागले संसार नको, कुठेतरी डोंगरावर जावं एकांतात आणि भजन करावं असं डोळा लागले. कुणाला. कणकाई माते. जर एखाद्या स्त्रीला विरक्तपणा डोळ्यामध्ये आठवला तर समजायचं हिच्या पोटी जन्म देणारा भगवत भक्तच आहे. हे लक्षात घ्या. आणि साप बघा वाटणाऱ्या स्त्रीला कामांत मुलगा जन्माला येतो दुराचार असं शास्त्र. आणि ते असं म्हणतात गर्भवती स्त्रीने जर साप बघितला तर सापाचे डोळे जातात. सापाला दिसत नाही तिथंच घुटमळते असं शास्त्र आहे. बरंच आहे, जाऊ द्या. त्यात ते कशाला सांगायचे, आपल्या कथा सांगायची. तुकोबरायचे तिरपे कथा महत्वाची. तुकोबरायांच्या आईसाहेबाला काय डोळे लागले ते बघा. जाऊ द्या बघा. आईसाहेब म्हणतात मला भजन करा वाटतं एकांतामध्ये, माझं मन इथं रमत नाही. धर्मशास्त्र सांगतात डोळे पुरवा, डोळे पुरवले
आणि माघ शुद्ध पंचमीचा दिवस आहे. सगळीकडे वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन नवती फुटते. वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन नवती फुटते. तसं तुमच्या आमच्या मनामध्ये भक्तीचा अंकुर फुटण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांची नवी पालवी फुटली झाडाला. नवी सगळीकडे वसंत ऋतू हा आल्हाददायक ऋतू आहे. झाडाला नवीन 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 नवती फुटते, नवी पालवी फुटते. तसे भक्तीलाही नवी पालवी फुटली पाहिजे. म्हणून माघ शुद्ध असणाऱ्या पंचमीचा दिवस जवळ येऊ लागला. सगळीकडे असणारं वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि जगद्गुरु तुकोबराय प्रगट होणार आहेत. म्हणून देवता लोकांनाही आनंद आहे, कारण आता भक्ती वाढणार आहे. तुकोबराय आले म्हणजे भक्ती वाढल, सगळ्याला आनंद मिळल. म्हणून देवता लोकांनी स्वागताची तयारी सुरू केली स्वर्गामध्ये. सनईचे असणारे सूर घुमू लागलेले, सगळीकडे आनंदाचं वातावरण मंगलमय झालेलं आहे. आता काय करू, तुकोबराय येणारे 2 मिनिटं जप करू आणि तोपर्यंत फुलं वाटून घ्या. तुकाराम 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी Krishna Hare Hare
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल नामदेवरायांनी प्रगट होण्याचा निश्चय केलेला आहे. भगवान परमात्म्याने नामदेवरायाला आज्ञा केली. नामदेवराय कणकाई मातेच्या पोटामधून प्रगट होण्याचा निश्चय करतात आणि देहूर गावामध्ये आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे. तुमच्या आमच्या करता विशेष भाग्याचा आहे. माघ शुद्ध पंचमी इसवी सन 1608 त्यावेळेची तारीख 21 जानेवारी. तारीख बदलत जाते पण आता किती एकच राहते. आणि माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या आमच्या सर्वांचं मार्गदर्शक पद घेण्याकरता आणि केवळ मार्गदर्शकच नाही तर तुमच्या आमच्या बरोबर साधना कशी केली पाहिजे ते साधना करून दाखवण्याकरता एका महापुरुषांचा असणारा प्रागट्य या पृथ्वी तलावरती झालं. तर माघ शुद्ध बरोबर पंचमीच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावरती प्रगट झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकोबाराय प्रगट झाल्यानंतर सगळीकडे वसंत असणाऱ्या ऋतूचं आगमन आहे. नवीन नवती फुटलेली आहे. तशी भक्तीलाही आता अंकुर फुटणार.
तुकोबाराय आले. आता बघा 10 नाव ठेवायचा कार्यक्रम कधी असतो? किती दिवसांनी? किती दिवसांनी असते? तुमच्याकडे किती दिवसांनी असते? 12 दिवसांनी ना? सांगा की महिला मंडळ 13वा 12 झाले. 12 दिवस पूर्ण झाले की 13व्या दिवशी 5वीच नाही, 5वीला ती 6वी असते. 6वीनं दिवाळी देऊ नका म्हणते. तुम्ही दिवा काही द्यायचा नाही. पुन्हा माझ्या लक्षात आलं ह्यानं नीट दिवा लावा म्हणून. जीवनामध्ये यानं नीट दिवा लावला पाहिजे म्हणून त्या दिवशी दिवाळी लिहिली ना तशी. 12 दिवस पूर्ण झाले. इटाळा असतो ना, जन्माचा इटाळा असतो. 10 दिवसाचं त्याच्यामध्ये सुद्धा असतं. आणि मग 12 दिवस होऊन गेले आणि त्या बाळाला घेऊन 12 दिवस झाले की 13व्या दिवशी पांडुरंगाच्या मंदिरात आईसाहेबांनी बाळाला उचललं आणि पांडुरंगाच्या पायावर घातले. देवा हे तुमच्या सेवेकरता बाळ आलं बरं का, हे तुम्हाला अर्पण. पांडुरंगाच्या पायावर घातलं. पांडुरंगाला मोठा आनंद वाटला. बोलोबाने दर्शन केलं, कनकाबाईनं दर्शन केलं. मनात विचार केला की आता माझं नाव काय ठेवायचं? भगवान म्हणजे काळजी करू नका, मी नाव ठेवायची व्यवस्था करतो. रुक्मिणी नाव ठेवायला येईल आणि बाळाचं नाव ठेवेल. जय्यत तयारी चालू आहे. कारण श्रीमंत होते, काही कमी नाही. मोठाची मोठा पाळणा वगैरे सगळ्या गावातल्या महिला मंडळ आमंत्रित केलेले आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. काय भाग्य असेल त्या देहू गावातल्या लोकांचं हो. हळदी कुंकू करण्याची जिम्मेदारी स्वतः रुक्मिणीने स्वतःकडे घेतली. गणपती बाबाला घेतात. सुंदर स्त्री रूप धरोनी हळदी कुंकुम लेवती रुक्मिणी. मग बाळकाशी तय क्षणी जो जो म्हणून हलविती. स्वतः रुक्मिणी हळदी कुंकू लावायला का महिला मंडळाला देहू गावातल्या महिलांना हळदी. आता हळदी कुंकू चालू करू. पुन्हा 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 कथा झाली, कथा झाली. मी रुक्मिणी लावायला म्हणून सांगायला, तुम्ही परत लावायला. मी रुक्मिणी सांगायला नाही ते बरोबर. हळदी कुंकू मला किती लावावं लागते, पण तुम्हाला कथा झाल्यावर वेळ देऊन टाकू. नाही तर आपली कथा इकडे माझी चालू राहायची, तुमचा हळदी कुंकू कार्यक्रम तिकडे हळदी कुंकू, इकडे माझी कथा. मग माझी व्यथाच होऊन जाईल. तुमचं लक्ष नसलं की तुम्ही कथा सांगत नाही, मी लगेच आरती करून टाकतो. ऐकणाराचं लक्ष पाहिजे ना. रुक्मिणी माता हळदी कुंकू लावायला लागल्या. स्वतः रुक्मिणी जिच्या कपाळाला कुंकू लावत असेल ती स्त्री तरी काही कमी भाग्याची असेल का मला. आणि पाळण्यामध्ये झोका द्यायचा कार्यक्रम आहे. ज्या वेळेला तुकोबाराय बाळ अवस्थेत आहे त्याच वेळेला परमात्म्यानं तुकोबाला दर्शन दिलेलं आहे. आणि रुक्मिणी मातेच्या मनामध्ये त्याच वेळेला प्रेरणा झाली. निळोबाराय स्वतः आरतीमध्ये लिहितात. बाळ वेश घेऊन या श्री हरी भेटला. बाळ वेश घेऊन श्री भेटला. विधीचा जनिता मूर्ती आठवा निघाला.
घेऊन श्रीहरी भेटला विधीचा जनिता तेनी आठवा